श्री स्वामी समर्थ मंडळी प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेमध्ये आत्तापर्यंत आपण पाहतोय की इकडे सचिनला असं वाटतंय की आपण अण्णांना मूर्ख बनवू शकतो आणि मूर्ख बनवून आपल्याला हवी तेवढी कॅश आपण घेऊ शकतो. पण महिपत काही साधासुद्धा नाहीये. तो आता सचिनला रंगेहात पकडणार आणि महिपतने सचिनला रंगेहात पकडलेलं असतं. बरं इतकंच नाहीये, तर आता या सगळ्यामध्ये महिपत जो काही बाबा बनलाय त्याच्या मागे काय सत्य आहे, किंवा महिपत या सगळ्यामध्ये का बरं आता बाबा बनलाय आणि महिपत बाबा बनून तो का वावरतोय, याचं ज्या वेळेला सत्य सचिनच्या समोर येणार आणि त्यावेळेला सचिनच्या पायाखालची जमीन हादरणार. महिपत हे सगळं करतोय ते म्हणजे आपल्या मुलीसाठी. ज्या वेळेला आता प्लास्टिक सर्जरी करून साक्षी परत येणार आहे आणि त्याच वेळेला महिपत या सगळ्यामध्ये जेव्हा आता सत्याचा उलगडा महिपतच्या वागण्याचा होणार आहे, पण तोपर्यंत सचिनची कारस्थानं उघड केली जाणार. बरं इतकंच नाहीये, तर आता जे रिपोर्ट मात्र सायली आणि अर्जुन या दोघांनीकडे दिलेले आहेत, ते म्हणजे DNA रिपोर्ट्स साठी जे सॅम्पल दिलेले आहेत त्याचे रिपोर्ट रविराजांच्या हातामध्ये येताच रविराजांना जबरदस्त धक्का बसलेला आहे. सगळं नक्की काय घडणार, कसं घडणार, सविस्तरपणे पाहू. अर्जुन आणि सायली हे सगळं सिक्रेट, हे सगळंच काही रिक्रिएट करत आहेत. छोट्या छोट्या गोष्टी ज्या वेळेला अर्जुनला म्हणजे माहीत नाहीयेत, ज्या छोट्या छोट्या गोष्टी आता इकडे अर्जुनला आठवतात की आपण तन्वीच्या सोबत काय काय गोष्टी केल्या होत्या, कसली मज्जा केली होती, ते आता सगळं अर्जुन इकडे रिक्रिएट करतोय. जसं की आईस्क्रीम खाणं, जसं ड्रॉइंग काढणं आणि अनेक छोट्या छोट्या गोष्टी जे सेम टू सेम सायली आता म्हणजे जे सेम टू सेम तन्वी बोलत होती, ती म्हणजे आता छोटी तन्वी, आणि तेच ते सगळं आता इकडे बोलत असते ती म्हणजे सायली. आणि हे ऐकून मात्र आता अर्जुन म्हणतोय की मला वेगळ्या कोणत्या पुराव्याची गरजच नाहीये. त्यावरती ती सांगते, नाही, तुम्हाला गरज नसली तरी मला गरज आहे. मला जे काही आठवतंय किंवा जे काही मला आता दिसतंय ते अंधुक अंधुक आहे, आणि त्यामुळेच मला असं वाटतंय की हे अंधुकपणा आता पूर्णपणे संपून सत्यामध्ये सगळं चित्र समोर आलं पाहिजे. मला आता सत्य समजलंच पाहिजे, जेणेकरून काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता मी या सगळ्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत जगाला ओरडून ओरडून सांगू शकेल की मीच खरी तन्वी आहे. आणि त्यावरती मात्र आता अर्जुन सांगतो, तुझ्या मनात नक्की काय आहे? त्यावरती सायली आता सांगायला लागते, माझ्या मनात फक्त इतकंच चाललेलं आहे, आणि ते म्हणजे की आता आपण प्रतिमा आत्याच्या त्यांच्या वेळेला जे अपघाताचं रिक्रिएशन केलं होतं ना, ते रिक्रिएशन पुन्हा एकदा करायचं असं माझ्या हातात, माझ्या मनामध्ये. त्यावर अर्जुन म्हणतो, वेड लागलंय का तुला? आणि त्यावर सायली म्हणते, वेड काय लागायचं, मी जे काही बोलते आहे ना ते आता मनापासूनच बोलतेय. आणि असं म्हटल्यावरती तो म्हणतो, नाही, मी ही रिस्क घेऊ शकत नाहीये. काहीही झालं ना तरी सुद्धा मला ही रिस्क घ्यायची नाहीये. आणि असं म्हटल्यावरती आता लगेच सायली सांगायला लागते, अर्जुन हे बघ, मी अजिबात हे सगळं करू शकत नाही. सायली म्हणते, बास झालं, मला आता या गोष्टी सगळ्या अजिबात बघवत नाहीयेत. म्हणजे मुळातच काही झालं तरी पदरामध्ये माझ्या दान टाका. तुम्ही आता मी या सगळ्यामध्ये विचार सुद्धा करू शकत नाहीये की हे नक्की काय चाललंय. मला आता खरंच मीच तन्वी आहे ही गोष्ट सर्वांसमोर आलीच पाहिजे. आणि त्यानंतर अर्जुन आता म्हणतोय की सायली, तुला कळत नाहीये का, तू प्रेग्नेंट आहेस, आणि असं असताना मी तुझ्यावरती आता हे रिस्क घेऊ शकत नाहीये. आणि सायली सांगते, का असं करताय? मला एकदा ही रिस्क घेऊ द्या, काही होणार नाहीये. फक्त एकदा मला आता कळू द्या की मीच खरी तन्वी आहे. बास झालं. मग त्यानंतर मी तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा हट्ट करणार नाही. पण आता अर्जुनला माहिती आहे की हा हट्ट आपण आता सायलीचा कधीच पूर्ण करू शकणार नाहीये. कितीही झालं तरी सायलीला मात्र सगळ्यांमध्ये आपण आता अजिबातच हा हट्ट पूर्ण करू द्यायचा नाहीये, हे आता अर्जुनच्या मनामध्ये आहे. आता अस्मिताला अश्विन सांगतोय की अस्मिताताई, तू काहीतरी सत्य लपवते आहेस का? तुला आता असं वाटतंय का की काहीतरी सत्य आता तू आमच्यापासून लपवून काहीतरी तू असं तुझ्या डोक्यात चाललंय की मला ते कळतंय. आणि यावर अस्मिता सांगायला लागते, नाही रे,
तू उगाचच या सगळ्यामध्ये काही डोक्यामध्ये घेऊ नकोस. मी तुझ्यापासून काहीच सत्य लपवत नाहीये. आणि त्यावरती अश्विन आता सांगायला लागतो, अस्मिताई, मी बरेच दिवस बघतोय तुझ्या डोळ्यामध्ये मला आता एक वेगळंच काहीतरी दिसतंय. काही झालं तरी सुद्धा तू माझ्याशी खरं खरं काय ते बोल. असं म्हटल्यावरती आता लगेच इकडे सांगायला लागते अस्मिता, नाही, तसं काही नाहीये. तो म्हणतो, हे बघ, तुला कोणत्याही प्रकारे या सगळ्यामध्ये आता असा विचार करायची गरज नाहीये. आणि त्यावर मात्र आता ती सांगते, खरं सांगू का अश्विन, तर मी आता जॉब करण्याचा विचार करते. पण घरामध्ये कुणालाच काही ही गोष्ट कळणार नाहीये. आणि काही झालं तरी कुणीही या सगळ्यात मला आता मदत करू शकणार नाहीये. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, का नाही तुला मदत करू शकणार? हे बघ, मी आहे ना, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तुला जॉब करायचा आहे ना, मी मम्माला सांगतो. आणि त्यावरती आता लगेच सांगायला लागते, अस्मिता, नाही रे, असं नाही आहे. म्हणजे नाही, खरं तर खरं सांगू का, तर मी जॉब केला तर या लोकांना असं वाटेल की आता त्यांच्यावरती मी बोज म्हणून आहे, हे सगळं करते आहे, असं ते मनापासून विचार करतील. आणि तोच विचार मला आता नकोय. यावरती तो म्हणतो, असं नाही वाटणार. खरं तर आता तू इतक्या तुझ्या पायावरती उभं राहण्याचा प्रयत्न करत असशील ना, तर कुणालाही काहीच वाटू दे. तू तुझ्या पायावरती उभी राहा, ठामपणे उभं राहायचं. असं म्हटल्यावरती मात्र इकडे अस्मिता सांगायला लागते, तू सांगशील म्हणतो, हो, मी तुला एकदा म्हटलं होतं ना, की आता मी तुझ्या वतीने सगळ्यांना मनवेन. फक्त तू खंबीरपणे उभी राहा. यावरती ती सांगायला लागते, खरं तर अश्विन, मला जॉब लागलेला पण आहे. पण या सगळ्यामध्ये मला जॉब लागला असला ना अश्विन, तरी सुद्धा बाळाला हे करून सांभाळून मला करता येत नाहीये. यावरती तो म्हणतो, ठीक आहे, तू एक काळजी करू नकोस. मी ना मम्मासोबत बोलतो आणि त्यानंतर मी स्वतःच विषय काढतो की अस्मिताईला जॉब करू दे. म्हणजे त्यांना वाटणार नाही की मी तुझ्या भल्यासाठीच बोलतोय, हे कळेल. आणि मग त्यानंतर ते आता नक्कीच या सगळ्याला परवानगी देतील. असं म्हटल्यावर ती आता अस्मिता सांगते, तू कर, मात्र आता कोणत्याही परिस्थितीमध्ये घरच्यांना असं वाटायला नकोय की मी या सगळ्यामध्ये मात्र आता त्यांच्यामुळे जॉब करते आहे आणि त्यांच्यासाठी जड झाले म्हणून जॉब करते आहे. असं म्हटल्यावरती अश्विन आता म्हणतोय, चिंता नको करूस. परत आता अश्विन आलेला आहे इकडे कल्पनाकडे. आणि तो आता सांगायला लागतोय, मम्मा, मला तुझ्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे. आणि त्यावरती ती म्हणते, बोल ना, काय बोलायचं आहे तू आता? त्या DNA टेस्ट बद्दल विचार केलास का? यावरती तो म्हणतो, तो विचार नाही केला मी. मी पण आता मला असं वाटतंय की आपण पण अस्मिताईचा विचार करायला हवाय. यावरती ती म्हणते, खरंच माझ्या दोन्ही मुलांच्या सोबत एकाच वेळेला हे सगळं काय झालंय? म्हणजे अर्जुनचा संसार आता कुठे मार्गी लागायला लागलाय, तर तुमच्या दोघांच्या संसाराची अशी घडी विस्कटलेली आहे. आणि त्यावरती अश्विन सांगायला लागतो, हे बघ, म्हणजे मला काय म्हणायचंय, अस्मिताईचा संसाराची घडी विस्कटली असली ना, तरी आपल्याला गोलूसाठी अस्मिताईचा संसार आता वाचवायलाच पाहिजे. या गोष्टीचा मात्र आता विचार केला पाहिजे. आणि त्यावरती ती म्हणते, म्हणजे तुला काय म्हणायचंय, अस्मिताला काही त्रास होतोय का? यावरती तो म्हणतो, हे बघ, ज्याला त्रास होतो ना, तो फक्त त्रास आता त्यालाच समजतो. म्हणजे काही नाही, काही झालं ना तरी सुद्धा आपण विचार करू शकत नाहीये की त्या माणसाला या सगळ्यामध्ये किती त्रास होतोय. पण मी तुला एक गोष्ट सांगू का, अस्मिताई जर का जॉब करायला लागली ना, तर कदाचित तिचा हा त्रास कमी होईल. ते तिला सगळं विसरण्यासाठी सुद्धा आता मदत होईल, असं मला वाटतंय. आणि त्यावरती ती म्हणते, ठीक आहे, तुला जर का असं वाटतंय ना, तर करू दे तिला जॉब. पण माझं तुला एकच म्हणणं आहे की ती जॉब करेल रे, पण तू या सगळ्यातून बाहेर कसा येशील? यावरती तो म्हणतो, माझी चिंता तू करू नकोस, मी बाहेर येईल. यावरती म्हणते, तर मी अस्मिताला जॉब करण्यासाठी एकाच याच्यावरती परवानगी देईल, तू आता प्रियाची DNA टेस्ट करून घे. यावरती तो म्हणतो, DNA टेस्ट मी करेन, पण ही DNA टेस्ट निगेटिव्हच येणार आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि मग ती निगेटिव्ह आल्यावरती मला जो काही त्रास होईल तो, यावरती ती सांगते, ते पण बरोबरच आहे.
पण तरी सुद्धा माझ्या मनात शंका राहायला नको, किंवा तुझ्या मनात उद्या शंका राहायला नको की ते बाळ सुभेदार घराण्याचं होतं आणि आपण त्याला जेलमध्येच ठेवून दिलं होतं. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, मी दादासोबत बोलून घेईल आणि त्यानंतर ठरवेल. बरं, हे सगळं चालू असताना आता मात्र रविराज हे सगळं ऐकत असतात. ते खरं तर अश्विनलाच भेटायला आलेले असतात. पण ते हे सगळं ऐकतात आणि त्यानंतर मग आता रविराजांना समजतं की प्रिया प्रेग्नंट आहे. आणि त्यानंतर रविराज म्हणतात, चिंता करू नकोस अश्विन, मी बघतो काय करायचं ते. म्हणजे जेल तर तिला कळणार पण नाहीये की ही सगळी आपण टेस्ट केलेली आहे. अशा पद्धतीने मी आता माझ्या सगळे सोर्सेस कामाला लावतो आणि सोर्सेस कामाला लावून आता तिचे सॅम्पल्स मागवतो आणि त्यानंतर मात्र आता तू तुझे सॅम्पल तिची टेस्टसाठी आता बोलतो. म्हणजे जर का आपण DNA टेस्ट केली असं तिला कळलं, तर ती रिपोर्ट बदलायला सुद्धा कमी जास्त करणार नाहीये. म्हणून मी आता तिचे सॅम्पल गुपचूपपणे टेस्टच्या निमित्ताने मागवतो आणि त्यानंतर आपण चेकिंग करून घेऊया. म्हणजे हे रिअल चेकिंग होईल, कारण आता मागच्या वेळेला तिचे आणि माझे DNA रिपोर्ट केले होते, ते पण पॉझिटिव्ह आले होते, माहिती आहे ना. मग आता ती माझी मुलगीच नाहीये, तर ते पॉझिटिव्ह कसे आले, तर ते तिनेच मॅनेज केले असणार ना. ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये आता कोणतीही आपण रिस्क घ्यायची नाहीये. आपण या सगळ्यामध्ये एक गोष्ट ठाम ठेवायची. असं म्हटल्यावरती आता रविराजांना हे माहित नाहीये की अर्जुन सुद्धा DNA टेस्ट करण्यासाठी आलेला आहे आणि अर्जुनने सुद्धा आता सायलीचे आणि प्रियाने दिलेले आधीचे सॅम्पल हे टेस्टसाठी दिलेले आहेत. ही गोष्ट माहीत नसल्या कारणाने आता रविराज तिकडेच आलेले आहेत टेस्ट करण्यासाठी आणि आता डॉक्टरांना अर्जुनने सॅम्पल देऊन गेलाय. डॉक्टरांना माहित आहे की आता अर्जुन आणि रविराज हे दोघे जण किती क्लोज आहेत आणि त्यामुळे डॉक्टरांकडून खूप मोठी चूक, म्हणजे नेमकी आता डॉक्टर इकडे रविराजांना ते रिपोर्ट देऊन टाकतात आणि आता ते सांगायला लागतात की सायली सायली आणि अर्जुन इकडे आले होते आणि त्यांनी हे रिपोर्ट दिले होते. आणि त्यांना आता एक गोष्ट कळालेली आहे की हे दोन्ही सॅम्पल 100% मॅच झालेत. रविराज म्हणतात, म्हणजे काय? आणि त्याच वेळेला अर्जुन आणि सायली रिपोर्ट घ्यायला आलेत आणि सगळ्यात महत्वाच्या गोष्टीचा मात्र आता उलगडा झालेला आहे. मंडळी, एकाच झटक्यात मात्र आता ते सांगायला लागतात की आता त्यांनी जे काही सॅम्पल आमच्याकडे दिले होते ना, ते मुळातच आमच्याकडे आधी तन्वी म्हणून सॅम्पल आले होते आणि आता ह्यांनी सॅम्पल दिले असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात, अर्जुन काय आहे हे सगळं? अर्जुन म्हणतो, सिनियर, सगळं सगळं तुला आता सांगायचं होतं, पण या सगळ्यात ती वेळ अजूनही आली नव्हती आणि आता तुला हे समजलंय, म्हणजे कदाचित या सगळ्यामध्ये नियतीने आता तुझ्या समोर हे सत्य आणण्यासाठी सांगितलेलं आहे. अर्जुन सगळीकडे सगळी घटना सांगतो आणि त्यानंतर मात्र आता इकडे रविराजांना खूपच मोठा धक्का बसलाय. त्यांना काही कळायलाच मार्ग नाहीये की हा सगळा काय प्रकार आहे. आणि तितक्यातच रविराज म्हणायला लागतात, अर्जुन, हा सगळा नाट्यमय प्रकार आहे. तू आता जरी हे सगळं न करता असं आम्हाला सांगितलं असतंस, तरी सायलीच खरी तन्वी आहे, आम्ही 100% विश्वास ठेवला असता. कारण मला आणि प्रतिमाला आधीपासूनच वाटत होतं की सायलीच खरी तन्वी आहे. असं म्हणत रविराज मात्र आता ते रिपोर्ट घेऊन घरी निघालेत. पण अर्जुन त्यांना सांगतोय की सिनियर, अजूनही घरच्यांना काही सत्य सांगू नकोस. काही शहानिशा होण्याचं बाकी आहे आणि त्या शहानिशा झाल्यावरती मगच आपण सांगूया. असं म्हटल्यावरती आता अर्जुन या सगळ्यासाठी तयार झालेला आहे आणि रविराज सुद्धा या सगळ्यात तयार झालेले आहेत. बरं, हे सगळं होत असताना इकडे सचिनने एकदा पैसे काढले, दोनदा पैसे काढले. सचिन आता पूर्णपणे ती तिजोरी रिकामी करण्याच्याच मार्गाने आहे आणि त्याच्यातच मात्र आता महिपतच्या ही गोष्ट लक्षात आलेली आहे की सचिनला रंगेहात पकडत आहे. चिडलेला महिपतने आता सचिनला रंगेहात पकडलेला आहे आणि सचिनला रंगेहात पकडत आता महिपत त्याला इकडे सांगतोय की काही झालं तरी हा पैसा माझ्या लेकीचा आहे आणि आता तू या सगळ्यामध्ये असा उडवत बसशील ना, तर मी तिच्यासाठीच केलेला हा पैसा मात्र तुला अजिबात मिळणार नाहीये. असं म्हणत महिपतने त्याला आता चांगलाच धडा शिकवलाय. आता मात्र सचिन विचार करतोय की महिपत बाबा वाटतोय तितका सोपा नाहीये. मला तर म्हणतोय की या पैशाची मला काहीच गरज नाहीये, माझ्यासाठी हे सगळं काही विष आहे. पण आता हा काहीतरी वेगळीच कारस्थानं करतोय आणि त्यानंतर सचिन आता महिपत बाबा बनण्यापर्यंतचं सिक्रेट शोधण्यासाठी लागलेला आहे. या सगळ्यामध्ये आता मात्र सचिनच्या हाती काय सिक्रेट लागणार, कसं सिक्रेट लागणार, येणाऱ्या भागांमध्ये सगळं कळणारच आहे.
तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.